नमस्कार मंडळी, तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. आज आपण आल्यामध्ये गूळ घालून असा काही सर्दी आणि खोकल्यावर रामबाण उपाय काढणार आहोत की त्याच्यामुळे तुमच्या घशाची खवखव तसेच खोकला, सर्दी, अपचन, सांधेदुखी, मळमळ यासारख्या अनेक रोगांवर या आल्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. त्यासाठी मी अगोदरच बाजारातून आलं विकत आणलेलं आणि ते पाण्यामध्ये भिजत घातलेलं, म्हणजे त्यावरची माती वगैरे निघून जाईल, आणि सालं सोलून घेतलेली आहेत. तर ते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि त्याची पेस्ट तयार करायची आहे. आल्यामध्ये व्हिटॅमिन सी तसेच अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा खूप वाढते. तसंच आपण आल्याचा रस अनाशा पोटी जेव्हा घेतो तेव्हा आपलं वजन कमी होण्याससुद्धा त्याची मदत होते. आल्याची पेस्ट कोमट तेलामध्ये मिक्स करून जेव्हा आपण सांध्यांवर लावतो ना, तर आपली सांधेदुखीसुद्धा कमी होते. अशा अनेक रोगांवर गुणकारी असलेल्या आल्याचं आज आपण अशी छान रेसिपी बघणार आहे की ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आलं हे चांगल्या प्रमाणामध्ये जाईल आणि आपली रोगप्रतिकारशक्ती, सर्दी, खोकला अशा अनेक रोगांचं आपल्याला निवारण या आल्यामुळे भेटणार आहे. आपण मिक्सरमधून छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आल्याची. आता हीच आल्याची पेस्ट आपल्याला पॅनमध्ये घालून त्यामधलं सगळं मॉइश्चर काढून घ्यायचं आहे. म्हणजे त्यातला जो ओलसरपणा आहे तो सर्व आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर मी येथे वजनाने 100 ग्रॅम होईल एवढं आलं घेतलेलं आहे. आता हे एवढा वेळ परतायचं आहे की त्यामधला जे मॉइश्चर आहे, ओलसरपणा आहे, तो ह्यामधून निघून जाईल. एवढं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आता यामधील बऱ्यापैकी मॉइश्चर हे निघून गेलेलं आहे. आता काय करायचं आहे, 100 ग्रॅम एवढं आपल्याला गूळ घ्यायचं आहे. जेवढं 100 ग्रॅम आपण आलं घेतलं तेवढंच आपल्याला 100 ग्रॅम एवढं गूळ घ्यायचं आहे आणि यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे, म्हणजेच विरघळून घ्यायचं आहे. तर ते सुद्धा आपण लिक्विड होईपर्यंत व्यवस्थित असं परतवून घेऊया. या ठिकाणी आपल्याला गॅस हा स्लोच ठेवून द्यायचा आहे. यामधील आता सर्व गूळ व्यवस्थित वितळल्यानंतर आपण यामध्ये जिरा पावडर 1 चमचा भरून घालून घेणार आहोत. तसेच आता यामध्ये आपण 10 ते 15 ग्रॅम आमचूर पावडर घालून घेतलेली आहे. काळं मीठ अर्धा चमचा घालून घेऊया आणि साधं मीठसुद्धा थोडं चवीप्रमाणे घालून घेऊया. तर इथे जिरं, आमचूर पावडर आणि काळं मीठ ह्यामुळे ह्याला चटपटीत अशी चव येणार आहे आणि खायलासुद्धा आपल्याला हे मिश्रण खूप छान लागणार आहे. तसेच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे. हळदीचे सुद्धा अनेक उपयोग आहेत. हळदी ही जंतुनाशक आहे. तसेच ती त्वचेला लावल्यामुळे आपल्या त्वचेला छान चकाकी येते. तसेच हळदीच्या नियमित सेवनामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास खूप मदत होते. अशा बहुगुणी असलेल्या आलं आणि हळदीचे आता आपल्याला पुढे रेसिपी बघायची आहे. ती लवकरच बघूया. आता यातील सगळं मॉइश्चर आणि जे काय आहे ना ते सगळं उडून गेलेलं आहे. आता हे छानपैकी ड्राय झालेलं आहे. तर इथे आपले परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल की यापुढे आपण काय बनवणार आहोत, तर लगेचच बघूया. पण त्याआधी आपल्याला मिक्सरमध्ये 4 चमचे एवढी साखर घालून घ्यायची आहे आणि त्याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथे आपली व्यवस्थित अशी पिठी साखर तयार झालेली आहे. आपल्याला मिक्सरचं भांड्याचं झाकण लगेचच उघडायचं नाही आहे. आता ही बारीक पावडर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता पिठी साखर आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, आपण जे मिश्रण करून घेतलेलं आहे त्याचे बारीक बारीक असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. बघितलेत ना, मी एवढी साईज केलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर लहान मोठे तुम्ही येथे करू शकता. तर इथे आपला पहिला गोळा तयार झालेला आहे. तर आता आपण याला पिठी साखरामध्ये छान असा कोट करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आमचूर पावडर, जिरा तसंच काळं मीठ असल्यामुळे एकदम चटपटीत अशा ह्या गोळ्या लागतात. शिवाय हळदीमुळे आपल्या घशाला आणि आल्यामुळे सुद्धा आपल्या घशाला छान असं व्यवस्थित रिलीफ भेटतं. लहान मुलांनासुद्धा ह्या गोळ्या दिल्या ना तर त्यांनासुद्धा खूप आवडतील आणि तसंच त्यांच्या पचनासाठी आणि बाकी इतर सर्व कार्यांसाठी आपल्याला या गोळीचा खूप असा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होणार आहे. तर आपण सगळ्या गोळ्या व्यवस्थित अशा बनवून घेऊया आणि त्यांना व्यवस्थित असा साखरेचा कोट तयार करून घेऊया. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या गोळ्या या तयार करून झालेल्या आहेत. आता त्यांना छान असा साखरेचा कोट तयार करून घ्यायचा आहे. सगळ्या गोळ्यांना आपल्या साखरेचा कोट लागेल ह्याप्रमाणे आपण ते प्लेटमध्ये हलवून घेऊया. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी या थंडीमध्ये अशा प्रकारे नक्कीच गोळ्या तयार करून बघा. मस्त चटपटीत, तसेच आपल्याला घशालाही आराम देतात गोळ्या.
दिवसातून 1 ते 2 गोळी आपण खाल्ल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असा रिलीफ भेटणार आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे ही रेसिपी करून बघा. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि याची लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत नक्कीच शेअर करा. ह्या गोळ्या आपण स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो. तर अशीच पुन्हा एक रेसिपी बघूया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.